हंसापुरी भागामध्ये आहे, ज्या भागातून खरं तर या सगळ्या दंगलीला सुरुवात झाली त्या मूळ चौकामध्ये मी आता आहे हंसापुरीच्या। आणि या चौकातून ह्या दंगलीला सुरुवात झाली। माझ्या मागच्या बाजूला जर बघितलं तर हा मुस्लिम बहुल भाग आहे पूर्ण। आणि याच मुस्लिम बहुल भागामध्ये एक जमाव जो आहे तो मोठ्या प्रमाणात आला आणि त्यानंतर ह्या दंगलीला सुरुवात झाली। याची जर भौगोलिक परिस्थिती जर आपण बघितली या संपूर्ण परिसराची तर ती मी आपल्याला दाखवणार आहे। माझ्या मागच्या बाजूला जो दृश्यांमध्ये आपल्याला दिसतोय तो हा सगळा मुस्लिम बहुल भाग आहे जो दिसतोय तो। आणि इकडे समोरच्या बाजूला जो आहे तो आपला या भागातला जो परिसर आहे, अर्थात हा इकडचा हिंदू बहुल भाग आहे माझ्या मागच्या बाजूला। आणि हिंदू बहुल भाग आणि इकडचा मुस्लिम बहुल भाग या दोघांच्या मध्ये केवळ एक असा मधोमध रस्ता आहे। आणि याच रस्त्याच्या दोन्ही बाजूला इकडे हिंदू जमाव जो आहे तो मोठ्या प्रमाणात जमलेला होता आणि इकडे मुस्लिम जमाव जो आहे तो मोठ्या प्रमाणात जमलेला होता। आणि हे दोन्ही जमाव जे आहेत ते याच चौकामध्ये एकमेकांच्या समोर आले आणि त्यानंतर या परिसरामध्ये या मुस्लिम बहुल भागामध्ये काही प्रमाणात दगडफेक सुरू झाली। केवळ हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांकडूनच दगड फेकायला सुरुवात नाही तर मुस्लिम बहुल भागातल्या काही कार्यकर्त्यांनी देखील या दिशेने दगडं भिरकवली। त्या भागामध्ये देखील काही वाहनांचं चौक्यांचं जे आहे ते नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। छोटी मोठी दुकानं हॉटेलची आहे या सगळ्या भागातली। संत शिरोमणी महाराज प्रताप जो चौक आहे त्या चौकाच्या पुढच्या बाजूला जर आपण बघितलं तर रस्त्याच्या त्या बाजूला हा सगळा हिंदू बहुल भाग आहे। आणि त्या भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाहनांची तोडफोड झाली, वाहनांचं नुकसान झालं। आणि त्यानंतर हा जमाव जो आहे तो दोन्ही बाजूनी एकमेकांच्या समोर जो आहे तो याच चौकामध्ये येऊन भिडला। आणि या चौकामध्ये जर आपण बघितलं तर आता जी जाळपोळ करण्यात आली होती त्याचे जे सगळे अवशेष आहेत ते त्या ठिकाणून पोलिसांनी हटवलेले आहे। मात्र पोलिसांचा बंदोबस्त या चौकामध्ये कायम आहे। याच उड्डाणपुलाच्या खाली आल्यानंतर हे दोन्ही चौक जे आहेत ते एकमेकाला मिळतात। आणि अशा पद्धतीनं ज्यावेळेला ही दगडफेक सुरू झाली या दगडफेकीमध्ये मोठ्या प्रमाणात या परिसरातल्या वाहनांची तोडफोड झाली। मी पुन्हा एकदा हा सगळा जो परिसर आहे हंसपुराचा तो तुम्हाला दाखवेल की ज्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की ही दंगल ज्या दुकानांपासून सुरुवात झाली, काही दुकानांचं छोटी मोठी या भागातली दुकानं आहेत, स्नॅक्सची दुकानं असतील, वडापावची दुकानं असतील ती तोडफोड झाली। छोटे मोठे फळाची जी दुकानं असतील त्याची तोडफोड झाली। खरं तर हा सगळा रमजानचा महिना या परिसरामध्ये आहे आणि या चौकामध्ये एक मोठी गर्दी जी आहे ती त्यावेळेला ज्यावेळेला ही दंगल भडकली त्याच्या आसपास मोठ्या प्रमाणात गर्दी होती। कारण या परिसरामध्ये एक छोटी मस्जिद देखील आहे आणि याच परिसरामध्ये एक जमाव जो आहे तो मोठ्या प्रमाणात एकत्र आलेला होता। आणि त्यानंतर हा सगळा भडका जो आहे या ठिकाणी उडाला। पुन्हा एकदा काही स्थानिकांशी आपण बोलणार। कल क्या हुआ था, ये हादसा कैसे हुआ, आप तब कहाँ थे? मैं तो अपना घर पे था, मेरे को जानकारी भी नहीं उसकी। मतलब शाम में इधर माहौल मालूम पड़ा कि माहौल गंदा किया लोगों ने। बाकी अच्छी चीज़ नहीं है वो, नहीं सद्भावना को बिगाड़ना, माहौल को ख़राब करना। तो रीज़न क्या था? रीज़न तो मेरे समझ में नहीं आया रीज़न क्या था वो। दोनों तरफ से भड़काऊ भाषण हुए, क्या क्या हुआ पता ही नहीं पड़ा कुछ भी, समझे क्या? आणखी काही नागरिक, क्या हुआ था कल, आपको कुछ पता है? कुछ मैसेज वायरल हुए थे या कुछ और? एक्चुअली ऐसा हुआ, हम लोग कल ताजबाग गए थे वहाँ अफ्तारी की दावत में। वहाँ पर हमको पता चला कि शाम टॉकी चौक के पास में ये वो चिटनीस पार्क के इधर में कुछ तो भी माहौल ख़राब हुआ। तो हम लोग वहाँ से निकले, थोड़ी दूर आए तो एक तरफ से रास्ता बंद था। फिर हमारा रहना खदान पर है, पॉलिटिकल इशू है वो। और ऐसे है कि किसी को कुछ पता ही नहीं है और एक भीड़ जो बोलते हैं ना पागल, कुछ पागलों के चक्कर में सारे। उस टाइम मैं आपसे अभी कहा कि मैं उस वक्त वहाँ से आ रहा था ताजियाबाद शरीफ से, तो हमारे को पता ही नहीं था वो चीज़ कि यहाँ हुआ क्या एक्चुअली। और सभी रास्ते में हमारे को जितने भी लोग मिले सब इसी में थे कि हुआ क्या चीज़ है। सब इधर उधर जाना आना सब अपने अपने घर तक के पहुँचने की कोशिश कर रहे थे, लोग उसी में परेशान थे और कुछ नहीं। आपण बघतोय, आपण या सगळ्या लोकांशी बोलण्याचा प्रयत्न केला। खरं तर या लोकांना माहीत नाही। आपण या सगळ्या परिसरातली पुन्हा काही दृश्य बघणार आहोत। हा सगळा एक छोटीशी मस्जिद या परिसरामध्ये आहे आणि याच परिसरामध्ये काल रात्री मुस्लिम समुदाय जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये एकत्र आलेला होता। आणि त्याच वेळेला मी ज्या चौकातनं आता पुढे आलो त्या चौकातनं ज्यावेळेला पुढे आल्यानंतर आपल्याला कळतं की हा सगळा मुस्लिम बहुल भाग आहे आणि या परिसरामध्ये देखील एक जमाव जो आहे तो जमलेला होता। आणि या जमावाचं हेच म्हणणं होतं की जी विश्व हिंदू परिषदेचं जे आंदोलन झालं त्या आंदोलनाच्या ठिकाणी जी एक चादर जाळली गेली ती त्यांच्या धर्मामध्ये पवित्र मानली जाते आणि अशा पवित्र जी चादर आहे ती जाळली गेल्यामुळे त्यांच्यामध्ये एक अशांतता निर्माण झाली किंवा त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या।
त्यानंतर याच परिसरातला हा सगळा जमाव जो आहे तो एकत्र व्हायला सुरुवात झाली आणि हा जमाव त्या दिशेने अर्थात जिथे विश्व हिंदू परिषदेचं आंदोलन सुरू आहे त्या दिशेने जायचा त्यांनी प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना रोखलं. त्यानंतर तोही जमाव या भागामध्ये आला आणि अशा पद्धतीनं हे सगळे जमाव जे आहे ते एकमेकांच्या समोर आले आणि त्यानंतर या परिसरामध्ये अशा पद्धतीनं एकाच वेळेला मोठ्या प्रमाणात दगडफेक जी आहे ती सुरू झाली. दगडफेक दोन्ही बाजूनी सुरू होती आणि या दगडफेकीमध्ये अशा पद्धतीनं वाहनांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. आपण काही पुन्हा प्रत्यक्षदर्शी कल क्या हुआ था? कल रात को ऐसा हुआ कि महल इलाके में जो भी घटना हुई उसका यहाँ पे असर दिखा और कुछ असामाजिक तत्वों ने यहाँ पे हर किसी को नुकसान पहुँचाया है जो नहीं पहुँचाना था. किसी की गाड़ी किस्तों की थी, किसी की फाइनेंस की थी, एक दो गाड़ी जला दिए आम इंसान की, जिनका ये घटना से किसी का लेना देना नहीं था उनको भी नुकसान पहुँचाया गया. मगर जो लोग थे यहाँ पे पत्थरबाजी कर रहे थे वो कौन थे? पहचान वाले थे वो या इस बाहर के? एरिया के नहीं थे, वो पहचान वाले नहीं थे. वो सब मुंह में नकाब बांध के आए हुए थे और सब अपनी तैयारी से आए हुए थे. पत्थर, पेट्रोल की बोतलें हाथ में, लाठियाँ, डंडे, सब गाड़ियाँ, आप चलो आगे तक मैं दिखाता हूँ, सब गाड़ियाँ तोड़े गए हैं. जो हमारे मुस्लिम भाइयों की गाड़ी थी वो भी तोड़े, जो हमारे हिंदू भाइयों की गाड़ी थी वो भी तोड़े. दोनों बाजू से नुकसान- पत्थरबाजी दोनों बाजू से पत्थरबाजी हुई. इधर साइड से जो मजमा आया था वो पूरा एक प्री प्लानिंग के तहत काम हुआ है. पूरा उन लोग सेवा सदन चौक पे जमे, वहाँ पे उन लोग ने तमाशे किए, फिर उसके बाद वो गीतांजलि चौक पे आए. तो ये जो आम नागरिक को तकलीफ हुई है इसका निवेदन यही है. नहीं, आप कब था, कहाँ थे और क्या हुआ था? नहीं, हम तो अपना ये हमारा गैरेज है, हम तो अपने घर से देख रहे थे सब फूटते, हमारी गाड़ियाँ फूट रहे हैं, हमने हमारे कैमरों से देखे कि कैसे फोड़े करके. लक्ष्मण आपण बघतो हे सगळे प्रत्यक्षदर्शी आहे आणि नागपूरच्या लक्ष्मण एकूणच असं म्हणता येईल की काही लोकांच्या ज्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत येत आहेत त्याच्यामध्ये जे स्थानिक आहेत ज्यांचं नुकसान झालेलं आहे, मग ते कोणत्याही धर्माचे असो कोणत्याही जातीचे असो, पण त्यांना माहीतच नव्हतं की नेमकं काय चाललेलं आहे. त्यामुळे आता नुकसान नेमकं कुणी केलं, कुणी हे सगळं भडकवलं असं सवाल उपस्थित होतो. याविषयीचे अपडेट आपण घेत राहूया. त्यानंतर नागपूरच्या चिटणीस पाक भागातून आपले प्रतिनिधी उदय तिमांडे हे जोडले गेले आहेत, तिकडेही आपण जाणार आहोत. उदय, रात्रीच्या अंधारामध्ये काही राडेबाजांनी राडा घातला, मात्र आता दिवस उजाडलेला आहे, 10ही वाजून गेलेले आहेत. आता सगळं काही स्पष्ट दिसत असेल. सध्या काय स्थिती आहे, काय चित्र दिसतंय? फराळ, काल रात्री जे काही मी या सगळ्या चिटणीस पार्क चौकातून पाहिलं ते अतिशय भयावह होतं. मात्र आजची जी सकाळ आहे ती पुन्हा एकदा नागपूरकरांचं जीवन सुरळीत करणारी आहे. कारण रात्री जे काही या सगळ्या परिसरामध्ये झालं ते नागपूरच्या सांस्कृतिक वैभवाला काळीमा फासणारं असंच होतं. दगडफेक करण्यात आली, पोलिसांवर दगडफेक करण्यात आली, पोलीस कर्मचारी जखमी झाले, जे निरापराध होते ज्यांचा या सगळ्या वादाशी काही संबंध नाही त्यांच्या दुकानाची तोडफोड करण्यात आली. अनेक कुटुंबीय जे आहेत ते या सगळ्या गोष्टीमुळे घाबरलेले आहेत. आम्ही रात्री जे काही दृश्य पाहिलं, अगदी 1 वर्षाचे 2 वर्षाचे चिमुकले घरात अडकून पडले होते, त्यांचा या घटनेशी काही संबंध नव्हता. मात्र हल्लेखोरांनी केलेल्या या सगळ्या कृत्याचा भुर्दंड जो आहे तो त्यांना या सगळ्या परिणामात भोगावा लागला. आता शहरात शांतता आहे, शहरात सर्वत्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. शहरातले जे काही संवेदनशील ठिकाण आहेत तिथं मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात आहेत आणि जागोजागी जी आहे ती नाकाबंदी केली जात आहे. आपल्यासोबत पोलीस उपायुक्त राहुल मदने सर आहेत. सर, आता परिस्थिती नियंत्रणात आहे, दगडफेक रोखण्यात आलेली, आतापर्यंत आपण किती लोकांना या सगळ्या प्रकरणात ताब्यात घेतलेला आहे आणि इथून पुढे आता कशी कारवाई असणार? याच्यामध्ये रात्री 46 लोकांना ताब्यात घेतलेलं आहे. त्यासंबंधी त्यांची अटकेची प्रोसेस सुरू आहे, गुन्हे दाखल करण्याची प्रोसेस सुरू आहे आणि बाकी जे काही इतर आरोपी आहेत त्यांचा पण शोध सुरू आहे. आणि त्यासंबंधी वेगवेगळ्या आमच्या क्राईम युनिटच्या टीम पण त्याच्यावर काम करतात, पोलीस स्टेशनच्या बी टीम त्याच्यावरती काम करत आहेत. सर, असं देखील बोललं जातं की सोशल मीडियाच्या माध्यमातून काही व्हिडिओ क्लिप्स ज्या त्या व्हायरल झाल्या आणि त्यानंतर हा सगळा तणाव निर्माण झाला. त्याबद्दल मला सांगता येणार नाही, कारण त्याच्यावरती आमचे सायबरचे जे युनिट आहे ते काम करत आहे. त्याबद्दल डिटेल माझ्याकडे नाही आहे. पण आता तुम्ही सायबर जे काही या गोष्टी झाल्या त्याचा देखील नागपूर पोलीस तपास करणार आहेत का? निश्चितच करेल. त्यासंबंधी आमचे जे इन्व्हेस्टिगेशन युनिट आहे त्याच्याबद्दल तपास करतील. सर, रात्री ही जी सगळी दगडफेक झाली यामध्ये तुम्ही स्वतः जखमी झाले, तुमच्या होठाला मार लागला, कशा पद्धतीची दगडफेक होती, कुठल्या कारणाने झाला, काही तुमच्याकडे माहिती आलेली आहे का या संदर्भात? याच्या संदर्भात जे लोकल ऑफिसर आहेत ते डिटेल सांगू शकतात. आणि जे काही सिच्युएशन आहे सध्या कंट्रोलमध्ये आहे आणि त्याच्यावरती जे काही आरोपी अटकेची प्रोसेस आमची सुरू आहे. सर, हे किती लोक होते? कारण आम्ही जे पाहिलं त्यानुसार 100 ते 150 लोकांचं हे टोळकं होतं. तुम्ही 45 लोकांना अटक केलेली आहे. कुठल्या उद्देशाने केलं? कारण काही लोकांचं असं म्हणणं होतं की त्यांना त्यांच्या घरात घुसून घर जाळण्याचा देखील प्रयत्न झाला होता. याच्या संदर्भाने तपास सुरू आहे आणि त्याच्यामध्ये निश्चितच कारण काय आहे, काय झालं
आणि त्याच्या अनुषंगाने निश्चित शोध घेतला जाईल. सर 3 तुमचे पोलीस अधिकारी उपयुक्त दर्जाचे अधिकारी जे आहेत ते यामध्ये जखमी झाले. पोलिसांकडे जो काही आवश्यक साठा पाहिजे तो नव्हता का? कुठल्या कारणांनी या सगळ्या घटना घडल्या? आणि सकाळी ज्यावेळी हा सगळा तणाव झाला होता त्यावेळी पोलिसांना हा अंदाज आला नव्हता का की संध्याकाळी अशी स्थिती निर्माण होऊ शकते? त्या संदर्भाने सर्व जे सिनियर ऑफिसर आहेत त्यांनी लिडिंग होऊनच सर्व सिच्युएशन हँडल केलेले आहे. त्यामुळे ती सिच्युएशन आटोक्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये आमचे काही DCP पण इंज्युअर झालेत, काही स्टाफ इतर अधिकारी पण इंज्युअर झाले. सर आता काय आव्हान असेल तुमच्या नागरिकांना? कारण या सगळ्या घटना अशा नागपूरला खरं तर कधी झालेल्या नाही. आता काय नागपूर पोलीस म्हणून आव्हान असेल? तर याच्या संबंध जे काय अफवा पसरवले जातील किंवा हे केलं त्याच्यावर लक्ष देऊ नये आणि शांततेचं आव्हान आहे. आणि तसंच जे काय पोलीस ज्या लोकांनी हे केलं घडवलं त्यासंबंधी इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, तपास सुरू आहे आणि त्यांना लवकरात लवकर काही लोकांना अटकही केली आहे, काही लोकांना अटकेची प्रोसेस सुरू आहे. सर काही अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागवण्यात आलेला आहे का? त्याच्यामध्ये SRPच्या काही कंपनीज आलेल्या आहेत, तो फिक्स पॉईंट बंदोबस्त, पेट्रोलिंग बंदोबस्त आमचा चालू आहे. सर या सगळ्या घटना घडू नये म्हणून आता इथून पुढे पोलिसांना कुठली खबरदारी घ्यावी लागणार आहे? कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा अनेक अफवा पसरविल्या जातात आणि मग त्याची परिणती अशा या सगळ्या घटनात होतात. त्या संदर्भात आमचे वरिष्ठ ऑफिसर पण सांगितलेलं आहे कुणी जो अफवांवर विश्वास ठेवू नये आणि जे प्रशासनाला लोकांनी सहकार्य करावं. सर इथल्या स्थानिक आमदारांनी आरोप केला होता की तहसील पोलिसांनी जर वेळीच इथं बंदोबस्त दिला असता तर बहुतेक ही घटना घडली नसती. नक्कीच आपण पाहतोय की पोलिसांनी जे आहे ते शांततेचं आवाहन केलेलं आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये जे कोणी दोषी असेल, आता 45 लोकांना ताब्यात घेतलं. कुचराईमुळे हे झालं का, हे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहे. परंतु आता इथे शांतता नांदावी, सगळे एकोप्याने राहावं आणि यासाठी आम्ही सर्व पक्षीय लोक एकत्रपणे शांततेचा संदेश लोकांना देत आहोत आणि जे आमचे खालचे लोक आहेत त्यांना सुद्धा आम्ही शांततापूर्ण वागण्यास सांगत आहोत. परंतु याची उच्चस्तरीय चौकशी होऊन याला कारणीभूत कोण आहे याचा शोध सरकारने लावला पाहिजे, त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि सामान्य जनतेचं जो नुकसान झालं आहे त्यांची भरपाई झाली पाहिजे आणि सामान्य लोकांच्या मनातली जी दहशत आहे ती कमी करायला पाहिजे. आणि जे पोलीस लोक ज्यांच्या कुचराईमुळे, कारण की एवढी मोठ्या घटना होत आहे आणि खुफिया विभाग हा सतर्क असतो पोलिसाचा, तो खुफिया विभाग काय करत होता याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे आणि या सर्वांची चर्चा आता सभागृहात होईल. मला असं वाटतं की या राज्यासमोर कोणते प्रश्न आहेत, राज्यातल्या जनतेला काय पाहिजे आणि आम्ही कोणत्या प्रश्नावर चर्चा करत आहोत हे सुद्धा सर्व नेते मंडळींनी शोधायला पाहिजे. आणि मला वाटते सगळ्यात पहिले तर सर्व कोणत्याही समुदायाचे लोक सगळ्यांना शांती पाहिजे, परंतु काही समाजकंटक सगळ्या याच्यात असतात. हे कोण आहे भडकाऊ लोक याचा शोध पोलिसांनी घेतला का नाही? मग पोलिसांना काहीच याच्या मागचं माहिती नव्हती का एवढी मोठी घटना घडते आहे? या अनेक प्रश्नांची चर्चा होऊन यामधनं सगळं समोर येईल आणि त्याच्यावर कारवाई होईल असं मला वाटतं. संदर्भानं काही कारवाई व्हावी का अशी तुमची मागणी? मला एकंदरीतच ज्या चिथावणीखोर वक्तव्य आणि आम्ही सगळे निवडून आलेले लोक आहोत, आमची सर्वांची जबाबदारी आहे की राज्यात आज शांतता नांदायला पाहिजे. परंतु आम्ही कोणाला चिथावणी देणारं वक्तव्य करू, त्यामध्ये सामान्य लोक त्यामध्ये बळी पडतील, तर ही सर्वांची जबाबदारी आहे सामूहिक. म्हणून सर्व पक्षीय नेते मंडळींनी कुठलेही चिथावणीकारक भाषण करू नये, ज्यामधून कोणताही समुदाय दुखावेल, कोणाच्या भावना दुखावतील असं कोणीही बोलू नये असं मला वाटतं. आणि मला वाटतं की सर्वांनी या पद्धतीनं एकत्रितपणे काम केलं तर या राज्यात शांतता नांदू शकते. प्रवीण दटकेंचा आरोप असा होता की पोलिसांना लोक ज्यांची घरं जळत होती, गाड्या जळत होती, त्यांना पोलिसांना फोन करू पाहत होते पण पोलीस येत नव्हते. मला एक जमावातले काही लोक जे आहे हातामध्ये लाठा काठ्या घेऊन ज्या वाहनांची तोडफोड करत होते, जे CCTV समोर आले ते याच चौकामधले आहे. आणि मी ज्या चौकात आत्ता उभा आहे ते एका CCTVच्या अंडर हा परिसर येत नाही. तब्बल 12-13 प्रकारचे वेगवेगळे CCTV कॅमेरे या संपूर्ण परिसरावर वॉच करणारे आहे. आणि अशा पद्धतीनं या चौकामध्ये ज्या वेळेला हल्ला झाला त्यावेळेला या सगळा प्रकार जो आहे तो CCTVमध्ये कैद झाला. या परिसरामध्ये काही गॅरेज मालक आहे, त्यांचं देखील यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यांना तर कळलंच नाही की अचानकपणे हा जो मॉप आहे तो कुठून आला आणि कशा पद्धतीने हल्ला झाला. आपण पुन्हा या परिसरातल्या दुकानदारांशी, त्या मस्जिदच्या बाहेर असलेल्या गॅरेजवाल्यांशी बोलूया. नेमकं काय घडलं होतं, आपलं गॅरेज नेमकं कुठे आहे आणि काय घडलं होतं?
कुछ असामाजिक तत्व थे, दोनों तरफ से पत्थरबाजी हो रही थी। पत्थरबाजी होने के बाद में पुलिस आई, पुलिस ने इधर से दौड़ाई, पुलिस ने उधर से दौड़ाई। पुलिस में कंट्रोल रूम में हमारा मुकेश ने भाई ने यहीं रहते ये कंट्रोल में बात करने इन्होंने के यहाँ बाद पे भी पुलिस को बुलाया है। नहीं मिला। और हम सख्त मांग करते हैं कि तहसील पुलिस के जो भी पीआई है, जो भी उनका नाम है, उनको पहिला जो फोन आहे तो तुम्ही पोलिसांना केला होता? हमने पहला फ़ोन किए थे, 112 में भी किए, नागपुर कंट्रोल रूम में भी किए, कमिश्नर ऑफिस से भी कुछ रिस्पांस नहीं मिला हमको, ना तहसील पुलिस स्टेशन से मिला। यहाँ पे पुलिस ने आने में देरी की, इसलिए इतना नुकसान पहुँचा। और पुलिस थोड़ा सा लेट आती तो वो जो असामाजिक तत्व थे वो हमारे घरों के अंदर घुस के हमको नुकसान पहुँचा सकते थे, हमारी माताओं बहनों को नुकसान पहुँचा सकते थे। जो आज उनने रोड में किया है वो कल घर में कर सकते थे हमारे घुस के। ज्या लोकांनी ही तोडफोड केली त्या लोकांना आपण याच्यापूर्वी कधी बघितलं होतं? नहीं। जो लोगों ने यहाँ पे तोड़फोड़ की है वो सब नए लड़के थे, और सब वो अलग अलग जगहों से बाइक में आके इकट्ठा हुए थे गुट में, जब उन्होंने ये काम किया। ये जो गाड़ियाँ फूटी है, ये जो गैरेज गाड़ियाँ फूटी है, ये पुलिस ने दोनों तरफ से जो हो रहा था वो होने के बाद में कम से कम 20 मिनट के बाद में ये गाड़ियाँ फूटी है पूरी। पहले पत्थरबाजी हुई, पत्थरबाजी में इधर से भी पत्थर चले, उधर से भी पत्थर चले। गाड्या कोणी फोडल्या? लड़के थे। असामाजिक तत्व अब क्या कि हम ना किसी के चेहरे देखे ना, अभी यहाँ पे सीसीटीवी फुटेजेस निकाले जाएंगे और पुलिस में यहाँ पे कम से कम 12 से 13 सीसीटीवी है। ये मस्जिद है, ये मस्जिद में भी सीसीटीवी फुटेज लगे हैं, ये लगे हैं और भी लगे हुए हैं यहाँ पे। आपके गैरेज में कितनी गाड़ियाँ थी और उसका क्या नुकसान हुआ? मेरी गैरेज में ये कम से कम 7 गाड़ी खड़ी है यहाँ पे, 7 गाड़ियों के कांच फोड़ दिए। काम कर रहे थे नहीं, हम तो घर पे थे ना। नहीं, गाड़ियों का काम चालू था, गाड़ी सर्विस के लिए हाँ, गाड़ी काम के लिए आई हुई है ना। किती दिवसांपासून तुमच्याकडे गाड्या आहेत? गैरेज कितना पुराना है? 70 इयर्स, दादा के टाइम से गैरेज है। आपण बघतोय 70 वर्षांपासून त्यांचं गॅरेज जे आहे ते त्यांचं या परिसरामध्ये आहे आणि हे सगळे लोक जे आहे ती ज्या वेळेला ही दंगल या परिसरामध्ये भडकली त्यावेळेला इथेच होते। हे प्रत्यक्षदर्शी आहे ज्यांनी सगळ्यात पहिला फोन जो आहे तो 112ला केला, अर्थात पोलिसांना त्यांनी पहिल्यांदा कळवलं। मी पुन्हा त्यांच्याकडेच जाणार आहे। ज्यावेळेला आपण पोलिसांना फोन केला तो कुठल्या नंबरवर केला आणि आपल्याकडनं ज्यावेळेला पोलिसांशी बोलणं झालं त्यावेळेला पोलिसांकडनं काय रिप्लाय आला? पुलिस करने 112 पे हमने फ़ोन किए थे, समय हो रहा होगा 11:15 बजे करीब। पुलिस से ये रिस्पांस मिला कि आपके तरफ हम भेज रहे हैं फोर्स, मगर वो फोर्स आने में आधे से पौन घंटे के ऊपर का समय लग गया, जिस कारण ये असामाजिक तत्वों ने इतनी गड़बड़ कर दी यहाँ पे। किती तास हा सगळा धुमाकूळ या परिसरामध्ये सुरू होता आणि त्यामध्ये पोलीस किती वेळाने आले? 1 से 1.5 घंटे तक ये पूरा उपद्रव चालू था। उपद्रव द्वारा जो किया गया है उसके बाद पुलिस आई। तोपर्यंत पोलीस नव्हते? नहीं, वो तंत्र पुलिस नहीं होती। जो 5-6 पुलिस वाले थे वो घायल थे, उनमें से हमने 3-4 पुलिस वालों की सहायता की। जब QRT फोर्स आई उनके हवाले हमने वो पुलिस वालों को किया। रमजान के दिन में मस्जिद के बाहर जो पुलिस थे वो नहीं थे क्या? नहीं, वो भी नहीं थे यहाँ पे। यहाँ पे पुलिस बस का कोई भी बंदोबस्त नहीं था। जब ये सवेरे 11:30-12 बजे उस इलाके में जहाँ पे भी ये घटना हुई थी उसके बाद हमारे को सिक्योरिटी दी जाती थी मोइनपुरा, और इधर हमारे को पुलिस प्रोटेक्शन मिल जाता था, मगर कल ऐसा कुछ भी नहीं हुआ। जैसा कि होली के टाइम पे तो PSI बैठे थे यहाँ पे होली के टाइम में 3 स्टार 2 PSI बैठे हुए थे, कल कोई भी नहीं था। काल पोलीस नव्हतं, आणखी काही लोक काय घडलं होतं काल नेमकं? काल उपद्रवाने झगडे केले बस, आणि पोलीसवाले आले नाही वेळेवर, पोलीसवाले नाही झाले, त्याच्यामुळे सगळे झालं। पोलीस किती वेळाने आले? पोलीस 1-1.5 तास उशीर आले। पोलीसवाले पहिले आले असते तर हे झालंच नसतं। पण दोन्ही बाजूनी दगडफेक झाली असं म्हणतात। दोन्ही बाजूची लोक कोण होती ते सांगू नाही शकत आपण, कोणाचं नाव नाही घेणार आपण। तुमचा झालं, उपद्रव झाला, काही संबंध नव्हता? स्थानिकाचा काही संबंध नव्हता, स्थानिकांचा काही संबंध नव्हता। ज्याची दुकानं होते ते कशाला फोडणार आहे? उपद्रव करणारे करून गेले है ना। आपण कोणाचं नाव घेऊन फालतू वाद वाढून काही मतलब नाही आहे। जे झालं ते झालं। पोलीसवाले जर अर्धा तास 1 तास पहिले प्रोटेक्शन दिलं असतं तर एवढं झालं नसतं। जेव्हा पोलीसवाल्या सगळ्यांना माहीत होतं सकाळपासून वाद चालू आहे, पोलीस प्रोटेक्शन सकाळपासून लावायला पाहिजे होतं। पोलीस प्रोटेक्शन उशीर झाला म्हणजे सगळे वाद झाले।
आपण बघतोय वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या या सगळ्या परिसरामधनं येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. काही लोकांचं असं म्हणणं आहे की या परिसरामध्ये ज्या वेळेला ही घटना घडली किंवा सुरुवातीला एक मॉब जो आहे तो या परिसरामध्ये आला त्यावेळेला काही लोकांनी पोलिसांना 112वरती कॉल करून कळवलेलं होतं. मात्र त्यानंतर पोलिस अर्धा पाऊण तासाने आली, कदाचित ती वेळेत आली असती तर अशा पद्धतीनं ही जी दंगल जी भडकली ती झाली नसती. आणि विशेष म्हणजे या परिसरामध्ये जी मस्जिद आहे त्या परिसरामध्ये देखील पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो असतो. मात्र जी काल घटना घडली त्यावेळेला हा बंदोबस्त या ठिकाणी नव्हता असं त्यांचं म्हणणं आहे. आणखी काही नागरिक आहे आपण या परिसरामध्ये ही बघतोय, यांना आपण विचारू. तुम्ही कुठे राहतात? इधर गली में रहते. काय झालं होतं काल? कल तो हमारे घर में तो मैयत हुई थी, हम लोग कब्रिस्तान गए थे तब कुछ हुआ है यहाँ पे. तो उसके बाद का पता नहीं, हम लोग रात में आए तो बहुत यहाँ पे पत्थर वत्थर की आवाज़ें आ रही थी. बाकी कुछ ऐसा आइडिया नहीं उस बारे में, क्योंकि हम मेरे मम्मी का डेथ हुआ तो मंडप दलच है. आपण बघतोय वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया या सगळ्या परिसरामधनं येतात. ही दंगल नेमकी कशी भडकली हे आपण बघितलं. वाहनांची तोडफोड या परिसरामध्ये करण्यात आलेली आहे. ती वाहनं देखील अद्यापही तशीच आहे. अनेक गॅरेजवाले असतील, बेकरीवाले असतील, त्यांच्याकडे येणारे इतर ग्राहक असतील, त्यांची देखील वाहनं जी आहे ती या सगळ्यामध्ये फोडली गेली. मात्र दोन्ही बाजूच्या लोकांकडनं एकच दावा केला जातोय की ज्या लोकांनी ही दगडफेक केली ते ओळखीचे नव्हते किंवा ते स्थानिक नव्हते. त्यामुळं ही दंगल करणारे हे लोक जे आहे दोन्ही बाजूचे ते नेमके कोण होते, त्यांचा याशी काय संबंध होता का, हे पूर्वनियोजित कट होता का, असे सगळे प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जातात. त्यामुळे पोलिसांच्या तपासात या सगळ्या प्रकरणात जे काही समोर येईल ते येईल. मात्र हा जमाव सांगतोय, हे लोक ज्या भागातले सांगताय की जे लोक दोन्ही बाजूनी दगडफेक करत होते ते परिचयाचे नव्हते, ओळखीचे नव्हते. त्यामुळे हे लोक नेमके कोण होते याचा शोध खरं तर पोलिसांना या सगळ्या प्रकरणामध्ये घ्यावा लागणार आहे. निश्चितच लक्ष्मण, आपण जे आता बाईट घेतले त्याच्यामध्ये त्यांची पिढ्यानपिढ्यांची कमाई आहे. 70 वर्षांपासून ते गॅरेज आहे आणि तशीच इतर जी दुकानं आहे किंवा स्थापना आहे ती सुद्धा असतील. त्या पिढ्यांची कमाई एका रात्रीमध्ये ध्वस्त झाली आहे, त्यांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे या सगळ्याला जबाबदार नेमका कोण असा सवाल उपस्थित होतोय. दरम्यान गणेशपेठ पोलीस ठाण्यासमोर आपले प्रतिनिधी ऋषभ फुरकुंडे हे सुद्धा आपल्यासोबत जोडले गेले आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊयात. ऋषभ फुरकुंडे, तुम्ही गणेशपेठ पोलीस ठाण्यासमोर आहात. खरं तर आपण आता हंसापुरी असेल किंवा इतर ठिकाणचे जेव्हा प्रतिक्रिया घेतोय, स्थानिक म्हणतात की पोलीस उशिरा आलेले होते आणि सध्या तुम्हाला गणेशपेठ पोलीस ठाण्यासमोर काय दिसतंय, पोलिसांचं नेमकं काय म्हणणं आहे? पोलीस स्टेशन समोर आता जे काल आरोपी पकडले गेले होते त्यांच्यावर कारवाई सुरू आहे. पोलीस आपली कायदेशीर कारवाई प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्ये जे काल पकडलेले आरोपी आहेत त्यांना मेडिकल साठी घेऊन जाणार आहेत. मेडिकल तपास त्यांचा पूर्ण केला जाणार आहे. यामध्ये मेडिकलला घेऊन जातील, त्यासोबतच त्यांना कोर्टात कशा पद्धतीने नेलं जाईल या सर्वांची प्रक्रिया कशा पद्धतीने होईल ते पाहण्यासारखं राहील. यासोबतच पोलीस आता त्यांना घेऊन जातात. मी तुम्हाला दृश्य दाखवू शकतो की पोलीस त्यांच्या गाडीत कशा पद्धतीने घेऊन जात आहेत ते पहा. की आपल्याकडे दृश्य दिसत असतील की पोलीस प्रशासन पोलीस व्हॅन मध्ये आरोपींना घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे. ऋषभ, एकूण किती जण आहेत हे आणि कधी त्यांना ताब्यात घेण्यात आलंय? काल रात्री त्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं आणि ते आता एकंदरीत या गाडीमध्ये 7-8 लोक दिसत आहेत. त्यासोबतच आणखीही इथे लोक आहेत ज्यांना जमा केलेलं आहे. हे सगळे किती असतील काय, आता एकंदरीत 40 ते 45 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे असं काल म्हटलं गेलं होतं. आणि आता त्यामधल्या किती लोकांना आता घेऊन चालले आहेत मेडिकलसाठी हे पाहण्यासारखं राहील. दृश्यांमध्ये मी तुम्हाला दाखवू शकतो की एकेकाला आतून पोलीस स्टेशन मधून आणलं जात आहे आणि गाडीत ठेवण्यात आलेलं आहे. आता ती गाडी निघेल शाळेत थोड्या वेळाने, पण कशा पद्धतीने ती कुठे जाणार आहे काय हे सांगण्यात येत नाही आहे. मेडिकलला आता ते कुठे नक्की कोणत्या हॉस्पिटलला नेणार आहेत या सगळ्याची माहिती अजून मिळणं बाकी आहे. निश्चितच ऋषभ, त्याविषयीची माहिती आपल्याला पोलिसांकडून मिळेल. मात्र अजूनही कार्यवाही सुरू आहे का? कारण मोठ्या प्रमाणामध्ये लोक होते, काही जण तोंडाला काही बांधून आले होते अशी माहिती समोर आलेली होती. तुमच्याकडे मी येणार आहे. पुन्हा एकदा आपण जाऊयात हंसापुरी परिसरातून आपल्यासोबत लक्ष्मण घाटोळे जोडले गेले आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊयात. लक्ष्मण, आपल्याला काही लोकांनी प्रतिक्रिया दिल्या की पोलीस उशिरा आले त्याच्यामुळे जास्त नुकसान झालेलं आहे असं त्यांचं म्हणणं होतं. यावर पोलिसांनी काही प्रतिक्रिया दिली आहे का, काही स्पष्टीकरण दिलंय का?
या सगळ्या प्रकरणामध्ये नागपूर शहराचे जे पोलीस आयुक्त आहेत त्यांच्याशी देखील आपला बोलण्याचा प्रयत्न सुरू आहे. ते आता काही राजकीय नेते येत आहेत, त्यांच्या बंदोबस्तासाठी त्या परिसरामध्ये गेले. मात्र थोड्याच वेळात ते देखील या परिसरामध्ये पाहणीसाठी येणार आहे. मात्र ज्या हंसापुरी भागामध्ये ही दंगल भडकली, हा सगळा मुस्लिम बहुल एरिया आहे. मात्र या भागामध्ये काही हिंदू लोक देखील याच परिसरामध्ये राहतात हंसापुरीच्या. आणि ज्या परिसरामध्ये आपण काही वेळापूर्वी बघितलं का हा सगळा मुस्लिम बहुल भाग आहे. आपण मुस्लिम बहुल भागातील काही लोकांशी बोललो. मात्र या भागामध्ये काही हिंदू लोक जे आहेत ते देखील आहे, त्यांच्या देखील वाहनांच्या या तोडफोडीमध्ये नुकसान झालं. त्यांच्याशी बोलूया. तुमचं काय नाव आहे आणि कसला व्यवसाय तुमचा इथे? मेरा नाम है किशोर राठौड़। मैं मानव अधिकार नागपुर शहर का जिले का अध्यक्ष भी हूँ और भारतीय जनता पार्टी से मंत्री हूँ नागपुर शहर का। आपका क्या दुकान है यहाँ पे? क्या है, घर है या दुकान है? घर दुकान दोनों है हमारे यहाँ पे। फिर क्या हुआ था कल? हुआ ऐसे दोनों समुदाय के लोग आगे पीछे हो रहे थे, इधर से आ रहे थे, इधर जा रहे थे, उधर से जा रहे थे, इधर। पुलिस भी कल थी, पुलिस भी बंदोबस्त अच्छा था कल, मगर पुलिस आ रही संभाली, पुलिस पूरा संभाला पूरा, यहाँ पे बंदोबस्त संभाली पुलिस ने पूरा। मगर एक ही जो लोग हैं कौन थे? दोनों समुदाय के लोग थे, चेहरे में कपड़ा बांध के रखे थे, पहचान में नहीं आ रहे थे। या भागामध्ये केवळ मुस्लिम लोकांचंच नुकसान झालंय की हिंदू लोकांचं पण नुकसान झालंय? दोनों का नुकसान हुआ है, ज़्यादा हिंदुओं का नुकसान हुआ है। काय नुकसान झालंय? गाड़ी फूटी, यहाँ पे लोगों की दुकान टूटी है। ये अपने थोड़ा आगे जाएंगे भगवान चौक पे बंडू कैनी करके उनका दरवाजा तोड़ा है, उनका मंदिर जला है घर का, कई सामान नीचे फेंक दिए उनका उठा के, कहीं नहीं का सामान। और तब जब ये सब हादसा हुआ तो आप क्या कर रहे थे? उस समय हम भी यहाँ पे थे, मोर्चे में देखते संभाल रहे थे हम लोग भी। दोनों बाजू से? हाँ। आपण बघतोय या परिसरामध्ये केवळ मुस्लिमच राहतात असं नाही, हिंदू देखील राहतात. त्यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. ते देखील हेच सांगताय की जो मॉप आला तो कोण होता, ओळखीचा नव्हता, तोंडावरती कपडे बांधलेले होते. अचानकपणे तो मॉप या परिसरामध्ये आला आणि त्यांनी तोडफोड करायला सुरुवात केली आणि त्यानंतर काही कळण्याच्या आत अशा पद्धतीनं ही सगळी परिस्थिती या सगळ्या परिसरामध्ये निर्माण झाली आणि अवघ्या 1-2 तासामध्ये हा संपूर्ण परिसर, ज्या भागामध्ये कधी एकमेकांवर दगडही फेकला गेला नव्हता, त्या भागामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात दंगल भडकली. आणि त्यामुळे हे सगळे लोक जे आहे त्या अद्यापही या धक्क्यातून बाहेर पडले नाही, कारण त्यांनी अद्यापपर्यंत नागपूर शहरामध्ये आणि हंसापुरी भागामध्ये कधीही दंगल बघितलेली नव्हती. आणि अशा पद्धतीनं दंगल ज्या वेळेला घडली त्यावेळेला मात्र या सगळ्या लोकांना एक धक्का बसलेला आहे. आणि अशा पद्धतीनं हे लोक, येणारे बाहेरून आलेले लोक नेमके कोण होते ते त्यांनाही अद्याप कळालेले नाही. निश्चितच लक्ष्मण, आपल्याकडे काही व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये स्थानिक लोक म्हणतात की आम्हाला माहीतच नव्हतं की हे लोक नेमके कोण आहेत, कसे आले, कुठून आले, पण त्यांनी इथं उपद्रव माजवायला सुरुवात केली. आपण न्यूज 18 लोकमतच्या स्क्रीनवर बघू शकतोय जे उपद्रवी कशा पद्धतीने या एरियामध्ये घुसले आणि त्यानंतर त्यांनी इथं जाळपोळ करायला सुरुवात केली किंवा मारहाण करायला, दगडफेक करायला सुरुवात केली. त्यांचे चेहरे कॅमेऱ्यामध्ये कैद झालेले आहे. भीतीपोटी या लोकांनी इथं आतमध्ये, दाराच्या आतमध्ये जो व्यक्ती होता त्यानं बाहेर जे काही चाललेलं आहे त्याचं हे सगळं चित्रीकरण केल्याचं आपल्याला दिसतंय. संपूर्णपणे दरवाजा ओपन नाहीये, उघडा नाहीये, पण या उपद्रवींचे चेहरे मात्र या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेले आहेत. आणि त्याच्यावरून आपण बघू शकतोय की कशा पद्धतीनं हे उपद्रवी तिथं उपद्रव माजवत होते. घर कोणाचं आहे ते सुद्धा त्यांना कदाचित माहिती नसेल, फक्त नुकसान करायचंय, मारहाण करायची आहे, जाळपोळ करायची आहे, एवढंच त्यांच्या ध्यानामध्ये असेल. आणि त्यानंतर त्यांनी कशा पद्धतीनं त्या 1-2 तासांच्या पिरियडमध्ये तिथं उपद्रव माजवला होता, सगळ्यांना मारहाण केली होती. त्यांचे हे चेहरे आपण बघू शकतोय. हे तेच उपद्रवी आहेत जे तोंडाला बांधून इथं येताना दिसतायत आणि त्यानंतर इथं जे काही मिळेल त्याचं नुकसान करताना ते या ठिकाणी दिसतायत. त्यांच्या हातामध्ये दंडुके आहेत. त्यामुळे हे सर्वजण नेमके आले कुठून, कुठले आहेत असा सवाल उपस्थित होतोय.